सरते शेवटी आम्ही येऊन पोहोचलोय चौरागडावर। एवढी दुर्गम चढाई चढत चढत आम्ही आलोय। चला तर आता दर्शन घेऊया चौरागडाचे, चला। महादेवाचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून 4317 फूट उंचावर निर्माण करण्यात आलं आहे। या मंदिरात भगवान शंकराची सुंदर मूर्ती प्रस्थापित आहे। चौरागडावर हजारोच्या संख्येने भक्तांनी आणलेले त्रिशूल ठेवलेले आहे। या त्रिशूलांमध्ये अर्धा किलो वजनापासून तर 200 ते 300 किलो वजनापर्यंतचे त्रिशूल ठेवलेले आहे। नमस्कार, आम्ही येऊन पोहोचलोय धूपगड या ठिकाणी। धूपगड हा इथला सगळ्यात उंच पहाड आहे। याला धूपगड यासाठी म्हणतात कारण याच पहाडावर सर्वप्रथम सूर्याची किरण येऊन ठेपतात। याची उंची समुद्र पातळीवरून 4429 फूट आहे आणि 1300 मीटर आहे। आता आम्ही निघालोय नागद्वारच्या यात्रेकरिता। आम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहोत ही जागा आहे नागद्वारचं पहिलं द्वार। भक्तगण या ठिकाणी येतात आणि पहिले या द्वाराची पूजा करतात। इथनं नागद्वारची यात्रा 5 किलोमीटर लांब आहे। चला तर आपण या द्वाराला मस्तक टेकूया आणि आपल्या यात्रेला सुरुवात करूया, चला। पचमढीपासून धूपगडच्या मार्गावर डाव्या बाजूला नागफणी ही जागा आहे। हाच नागद्वारला पायी जाण्याचा प्रवेश मार्ग आहे। या पायी मार्गाने जाताना निसर्गाचा आनंद घेता येतो। ही यात्रा घनदाट अरण्यातून आणि कठीण खळखळी पायवाटेतून करावी लागते। नागफणीपासून नागद्वारच्या संपूर्ण यात्रेत निशाणगड, प्रथमद्वार, पश्चिमद्वार, चित्रशाळा, अग्निद्वार आणि चिंतामण शेष ही स्थळे येतात। वाटेत आपल्याला कधी उंच डोंगर तर कधी खोल दऱ्या दिसतात। कधी तर वाटेत एखाद्या प्राण्याशीही भेट होते। नागद्वारची ही यात्रा अतिशय कठीण आहे। यात्रेच्या वेळी तर इथे सतत पाऊस होत असतो, तरी सुद्धा भक्त अशा अवघड परिस्थितीत ही यात्रा करतातच। डोंगरावरून खाली उतरताना खाली एक सुंदर गाव दिसत आहे। हे गाव एखाद्या कथा कादंबरीतील गावासारखं आहे। या गावाचं नाव आहे काजरी। या गावात इथले आदिवासी लोक राहतात। आपण आता तिथेच जाणार आहोत। नागपंचमीच्या दिवशी नागद्वाराला भक्तांची गर्दी असते। इथे मोठी यात्रा भरते। नागद्वारच्या पायी मार्गाने जाता जाता आम्ही आता काजरी या गावी येऊन पोहोचलोय। हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी घेरलेलं आहे आणि अगदी डोंगरांच्या मध्ये सौंदर्य सृष्टीत हे गाव वसलेलं आहे। नागद्वारला जाता जाता यात्रेकरू याच गावी येऊन थांबतात। इथे अनेक धर्मशाळा बनलेल्या आहेत। या धर्मशाळेत त्यांचा मुक्काम असतो। इथनं नागद्वार 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे। चला जाऊया आणि दर्शन घेऊया नागद्वाराचे, चला।
काजरी या गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर पवित्र नागद्वार गुफा आहे. यात्रेचा हा शेवटचा टप्पा सुद्धा अतिशय कठीण आहे. हे आहे नागद्वार यात्रेचं पहिलं द्वार. इथेच यात्रेकरू येतात आणि सगळ्यात पहिले आपला माथा टेकतात आणि नंतरच मग नागद्वारच्या यात्रेला सुरुवात करतात. चला तर आपणही या द्वाराला नमस्कार करू आणि पुढे जाऊ यात्रेला. चला. इथे प्रचलित एका कथेनुसार मैनाराणी नावाच्या एका स्त्रीने नवस बोलला होता की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी नागदेवतेस सोन्याच्या सिकेने काजळ लावीन. तिचा नवस पूर्ण झाला. तिला पुत्र झाला, ज्याचं नाव तिने श्रावण ठेवलं. पण ती आपला नवस मात्र पूर्ण करायची विसरली. नागदेवता तिला वारंवार दर्शन द्यायचे, नवसाबद्दल विचारणा करायचे, पण ती गरिबीमुळे नवस फेडू शकली नाही. म्हणून नागदेवतेने क्रोधित होऊन त्यांचे प्राण घेतले. म्हणूनच याला जागृत देवस्थान मानलं जातं. नागद्वारची अतिशय कठीण आणि दुर्गम पायी यात्रा करत करत आम्ही शेवटी नागद्वार या स्थळी येऊन पोहोचलोय. चला आता वेळ न दवडता आपण दर्शन घेऊया नागद्वाराचे. चला.